करवीर तालुक्यातील बिडशेडमध्ये एका वानराला विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडला। स्थानिकांनी तत्परतेने पुढाकार घेत वानराला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। माऊली कदम, युवराज पाटील, निलेश करंबे, सुभाष बचाटे, रंगा गोरवशी आणि श्रीधर कांबळे यांनी वानरावर प्राथमिक उपचार केले, पण त्यांना यश आलं नाही। वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तब्बल 3 तास उशिरा घटनास्थळी पोहोचले। तोपर्यंत वानरानं तडफडत प्राण सोडला। स्थानिकांनी वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच वानराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। सकाळी बिडशेड येथे हॉटेल उघडताना आमच्या इथे घटना घडली। शॉक लागून सकाळी एक वानर जखमी झालं। वन विभागाला सकाळी 3 तासापूर्वी आम्ही कल्पना दिली, पण त्यांची तात्काळ गाडी न आल्यामुळे त्या वानराचा निष्पाप प्राण्याचा जीव गेला आणि हे एक दृश्य मनाला एक वेदनादायक होतं की ते आम्ही त्याला पाहत होतो की ते मरताना आम्ही पाहिलेलं आहे त्याला। आणि आता ही गाडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। सकाळी 8 वाजता त्यांना आम्ही कल्पना केलेलं असताना तो 11:30-12ला गाडी आलेली आहे। वन्यजीव बचाव पथकातील मतीन बांगी आणि आशुतोष सूर्यवंशी हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी मृत वानराला त्यांच्या ताब्यात दिलं।